आपण इंटिग्रेटेड रेट लॉज फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन, डेरिवेशन फॉर एक्सप्रेशन फॉर रेट कॉन्स्टंट फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन किंवा डिराय अँड एक्सप्रेशन फॉर इंटिग्रेटेड रेट एक्सप्रेशन फॉर रेट कॉन्स्टंट ऑफ युनिमोलिक्युलर रिॲक्शन, हे कालच्या पिरियडला आपण डेरिवेशन बघितलं. आज आपण हाफ लाईफ पिरियड फर्स्ट ऑर्डरसाठी पाहणार आहोत. प्रश्न विचारला जातो, डिफाईन हाफ लाईफ पिरियड ऑफ रिॲक्शन अँड डिराय एक्सप्रेशन फॉर इट फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. आता हाफ लाईफ पिरियड, ज्याला आपण अर्धयुगकाल म्हणतो, एखाद्या रासायनिक रिॲक्शनमधील रिॲक्टंटचे कॉन्सन्ट्रेशन इनिशियल कॉन्सन्ट्रेशनपेक्षा अर्ध्याने कमी होण्यासाठी लागणारा वेळ म्हणजेच त्या रिॲक्शनचा हाफ लाईफ पिरियड होय. बघा, एखाद्या रिॲक्शनमधील रिॲक्टंटचे कॉन्सन्ट्रेशन इनिशियल कॉन्सन्ट्रेशनपेक्षा अर्ध्याने कमी होण्यासाठी लागणारा वेळ म्हणजेच हाफ लाईफ पिरियड. टाईम ड्युरिंग विच concentration of reactants is reduced half of the initial concentration is called half life period. Time required for concentration is reduced. Concentration of reactants is reduced half of the initial concentration or value is called half life period. अर्धवायुकाल आपण कशाला म्हणतो, तर ज्या रिॲक्शनमध्ये रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन इनिशियल कॉन्सन्ट्रेशनपेक्षा अर्ध्याने कमी होण्यासाठी लागणारा वेळ म्हणजेच हाफ लाईफ पिरियड होय. हा पिरियड टी हाफ ह्या अक्षराने दर्शवला जातो. दर्शवला जातो. फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनसाठी लागणाऱ्या हाफ लाईफ पिरियडचे एक्सप्रेशन वरील प्रश्नामध्ये व्यवस्थित दिले आहे. त्याचे अवलोकन व्यवस्थित करा. विद्यार्थी मित्रांनो, मी परत तेच सांगतो आहे, एक्सप्रेशन किंवा इक्वेशनच्या सिम्प्लिफिकेशनसाठी मराठीतून व्यवस्थित सांगता येत नसते. त्यामुळे तुम्ही इक्वेशन व्यवस्थित समजून घ्यावे. वी नो दॅट इंटिग्रेटेड रेट लॉ इक्वेशन फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन K equal to 2.303 upon T log concentration A0 upon concentration T. आता K काय आहे? K हा रेट कॉन्स्टंट आहे. T काय आहे? टाईम रिक्वायर्ड फॉर रिॲक्शन. A0 इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टन्स when टाईम T equal to 0. AT concentration of reactants at time T. Concentration of reactants of A at time T when at the start of reaction. Time required for initial concentration A0 to A0 by 2, that is the half life, and it is represented by T half. तर बघा, मी आपणाला सांगितलं की इंटिग्रेटेड रेट लॉ इक्वेशन फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन K बरोबर 2.303 भागिले T इंटू लॉग कॉन्सन्ट्रेशन A0 अपॉन कॉन्सन्ट्रेशन AT. K हा रेट कॉन्स्टंट म्हणून सांगितला, T हा टाईम म्हणून सांगितला, कॉन्सन्ट्रेशन A0 हा इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टन्स A when टाईम T equal to 0. AT concentration of reactants A at time T at the when the reaction start. आता या ठिकाणी टाईम रिक्वायर्ड फॉर इनिशियल कॉन्सन्ट्रेशन A0 to A0 by 2 is called half life, and it is represented by T half, that is
concentration A0 is initial concentration of reactants when time t equal to 0. When time t equal to t half, then initial concentration of reactants A is half, that is concentration A0 by 2. Put the value concentration AT and time and t in equation first. We get, बघा पहिल्या इक्वेशनमध्ये ए टीची व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करायची आहे. टाईम आपण हाफ घेतो आहे, टी हाफ घेतो, त्यावेळेस टाईम टी हाफला इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टन्स रिड्यूस होतं, फॉल होतं किती A0/2. आणि मग ए टीची किंमत आपण सबस्टिट्यूट केली, टाईम टीची किंमत सबस्टिट्यूट केली इक्वेशन फर्स्टमध्ये, ह्या इक्वेशनमध्ये, तर आपणाला व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यानंतर जे इक्वेशन मिळेल ते इक्वेशनकडे जाऊया. वी गेट K इक्वल टू 2.303 अपॉन टी हाफ इंटू लॉग कॉन्सन्ट्रेशन A0 अपॉन ए टीची किंमत, कॉन्सन्ट्रेशन ए टीची किंमत किती टाकली आपण A0/2. आता A0/2ला A0/2 जाईल आणि भागिले म्हणजेच उलटून गुणिले असेल. दोन जे भागिले होते A0 बाय कॉन्सन्ट्रेशन A0/2 भागिले म्हणजेच उलटून गुणिले आलं, म्हणून काय होईल, दोन जो भागिले होता तो गुणिले होईल आणि मग K बरोबर 2.303 भागिले टी हाफ इंटू लॉग 2. A0/2ला A0 कॉन्सन्ट्रेशनला A0 कॅन्सल झालं आणि मग लॉगमध्ये काय आलं, लॉग 2. आता K बरोबर रेट कॉन्स्टंट बरोबर 2.303 इंटू लॉग 2 किती येतो 0.3010, म्हणजे K बरोबर 2.303 गुणिले 0.3010 भागिले टी हाफ. आपण 2.303चा लॉग बघितला, 0.3010चा लॉग बघितला, दोन्हीच्या लॉगची बेरीज केली आणि त्याचा अँटीलॉग बघितला, तर आपणाला या ठिकाणी उत्तर किती येतं 0.693. कोणाची किंमत आली 0.693, 2.303 गुणिले 0.3010ची किंमत किती आली 0.693. 0.693 ही किंमत कुणाची आली, तर 2.303ला 0.3010ने गुणलं की 0.693 येतं. म्हणून K बरोबर 0.693 भागिले टी हाफ. आणि मग हा टी हाफ ही उजव्या साईडला भागिल्या डिनॉमिनेटरला, तो आपण लेफ्ट साईडला आणला, साहजिकच टी हाफ बरोबर 0.693 भागिले K. इक्वेशन आपण हे जे इक्वेशन K बरोबर 0.693 भागिले टी हाफ रिअरेंज करून घेतलं तर टी हाफ बरोबर 0.693 भागिले टी हाफ. हे जे आपणाला इक्वेशन मिळालं, ह्या इक्वेशनलाच आपण काय म्हणतो, हाफ लाईफ पिरियड इक्वेशन म्हणतो इंटिग्रेटेड फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनसाठी. आता या इक्वेशनमध्ये टी हाफ बरोबर 0.693 भागिले K या इक्वेशनमध्ये आपणाला कुठंही कॉन्सन्ट्रेशन टर्म दिसत नाही आणि म्हणून आपल्या लक्षात येईल की हाफ लाईफ पिरियड फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनसाठी इंडिपेंडंट ऑन इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टन्स असं आपणाला म्हणता येतं. म्हणजे प्रश्न विचारला की शो दॅट हाफ लाईफ पिरियड ऑफ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन इज इंडिपेंडंट ऑन इनिशियल कॉन्सन्ट्रेशन. या पद्धतीने आपणाला या ठिकाणी सांगता येईल. आता आपण ग्राफिकल रिप्रेझेंटेशन बघायचं आहे फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनसाठी. त्यामध्ये पहिला ग्राफ आपण प्लॉट केला कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टन्स व्हर्सेस टाईम. तर या ग्राफवरून आपणाला असं लक्षात येतं की रिॲक्शनचा रेट हा इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टन्स व्हर्सेस टाईम हा आपण ग्राफ प्लॉट करतो आहे. या ग्राफवरून आपल्याला असं लक्षात येतं की रिॲक्टन्सचं कॉन्सन्ट्रेशन टाईम बरोबर काय होत जातं, कमी होत जातं. आणि हा ग्राफ हा स्ट्रेट लाईन आहे. हा ग्राफ काय स्ट्रेट लाईन आहे. कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टन्स व्हर्सेस टाईम इन्क्रीज होत जाईल, तसं तसं कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टन्स डिक्रीज होत जाईल. When the concentration of reactants
व्हर्सस टाईम ग्राफ या ठिकाणी आपण प्लॉट केला तर आपल्याला लक्षात येईल की टाईम इन्क्रीज होत जाईल आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टन्स काय होत जाईल, डिक्रीज होत जाईल. आता दुसरा ग्राफ आपण ज्यावेळेस प्लॉट करतो बघतो टी हाफ व्हर्सेस कॉन्सन्ट्रेशन A0 इनिशियल कॉन्सन्ट्रेशन, त्यावेळेस आपल्याला असं लक्षात येतं की आपण याच्या अगोदरच्या फॉर्म्युल्यामध्ये बघितलं की टी हाफ हा मध्ये कुठेही कॉन्सन्ट्रेशन टर्म नाही आणि त्यामुळं रिॲक्टन्स टी हाफ लाईफ पिरियड फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनचा हा इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टन्सवर इंडिपेंडंट आहे. साहजिकच आपण टी हाफ व्हर्सस कॉन्सन्ट्रेशन इनिशियल कॉन्सन्ट्रेशन हा ग्राफ जर प्लॉट केला तर आपणाला लक्षात येईल की कुठल्याही टाईमला हा हाफ लाईफ पिरियड फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनचा कॉन्स्टंट राहणार आहे, कारण हाफ लाईफ पिरियड फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनचा हा इनिशियल कॉन्सन्ट्रेशनवर काय आहे, इंडिपेंडंट आहे. आता या ठिकाणी मी दुसरा हे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन पाहिलं. आता ग्राफिकल रिप्रेझेंटेशन फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनसाठी रेड बरोबर -d/dt कॉन्सन्ट्रेशन ए म्हणजे रेट ऑफ डिसअपिरन्स ऑफ रिॲक्टन्स. जर आपण इक्वेशन पाहिलं आर बरोबर -d/dt कॉन्सन्ट्रेशन ए इक्वल टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन AT. आता ह्या इक्वेशनमध्ये आपण इंटिग्रेटेड रेट लॉ एक्सप्रेशन काढत असताना फर्स्ट ऑर्डरसाठी पहिलंच इक्वेशन घेतलं होतं. त्यामध्ये -d/dt कॉन्सन्ट्रेशन ए व्हर्सस बरोबर के इंटू कॉन्सन्ट्रेशन AT प्लस 0. आता हे जे इक्वेशन आहे आपल्यासमोर हे इक्वेशन आहे y इक्वल टू mx प्लस सी. स्ट्रेट लाईन इक्वेशन आहे. -d/dt कॉन्सन्ट्रेशन ए व्हर्सस के इंटू कॉन्सन्ट्रेशन AT. सुरुवातीचाच रेट लॉ एक्सप्रेशन फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनसाठी बघत असताना ज्या इक्वेशनवरून आपण इंटिग्रेटेड रेट लॉ इक्वेशन काढलं, फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनचं डिफरन्शियल इक्वेशन घेतो आहे -d/dt कॉन्सन्ट्रेशन ए व्हर्सस इक्वल टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन AT. आपणाला हे जे इक्वेशन आहे हे y इक्वल टू mx प्लस सी स्ट्रेट लाईन इक्वेशनच्या फॉर्मॅटमधलं इक्वेशन आहे आणि y ॲक्सिसवर आपण हा रेट घेतो आहे, रेट ऑफ डिसअपिरन्स घेतो आहे आणि एक्स ॲक्सिसवर कॉन्सन्ट्रेशन AT घेतो आहे. तर स्ट्रेट लाईन इक्वेशन आहे y इक्वल टू mx प्लस सी. सीची किंमत 0 आहे. साहजिकच सीची किंमत 0मध्ये इंटरसेप्ट कुठंही मिळणार नाही. y ॲक्सिसवर हा ग्राफ छेदणार नाही, हा ग्राफ ओरिजिनमधून पास होईल. ज्यावेळेस सीची किंमत 0 येतं साहजिकच आपण y ॲक्सिसवर -d/dt कॉन्सन्ट्रेशन ए म्हणजेच रेट घेतो आहे आणि एक्स ॲक्सिसवर कॉन्सन्ट्रेशन AT घेतो आहे. त्यावेळेस ग्राफ ओरिजिनमधून पास होईल आणि या ठिकाणी आपणाला स्लोप मिळेल. हा स्लोप हा स्ट्रेट लाईन असणार आहे. आपणाला लक्षात येईल की हा जो ग्राफ आहे रिॲक्शनचा रेट हा रिॲक्टनच्या कॉन्सन्ट्रेशनशी समानुपाती असते आणि हा ग्राफ जो येतो हा स्ट्रेट लाईन असतो. स्लोप काढल्यावर के म्हणजेच रेट कॉन्स्टंट मिळतो. काय मिळतो? रेट कॉन्स्टंट. हा ग्राफ स्ट्रेट लाईन आला कारण y इक्वल टू mx प्लस सीच्या फॉर्मॅटमध्ये हे आपलं डिफरन्शियल इक्वेशन आहे. दुसरं महत्त्वाचं सीची किंमत 0 आहे म्हणजे इंटरसेप्ट कुठेही y ॲक्सिसवर आपल्याला मिळत नाही. ग्राफ हा ओरिजिनमधून पास होतो आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टन्स आणि रेट हा एकमेकाला समानुपाती असतो. ज्यावेळेस आपण स्लोप काढू त्या स्लोपवरून केची किंमत मिळेल म्हणजेच रेट कॉन्स्टंट मिळेल. आता यानंतर मी पुन्हा रेट एक्सप्रेशनचंच इक्वेशन घेतो आहे. के बरोबर 2.303 अपॉन टी इंटू लॉग कॉन्सन्ट्रेशन A0 अपॉन AT. आता इक्वेशन मी रिअरेंज करतो. टी हा लेफ्ट हँड साईडला नेतो आणि 2.303 बी लेफ्ट हँड साईडला नेतो. हा टी भागिले लेफ्ट हँड साईडला गेल्यानंतर काय होईल तो तर गुणिले होईल आणि 2.303 जो गुणिले होता तो भागिले होईल म्हणजे KT भागिले 2.303 इक्वल टू लॉग कॉन्सन्ट्रेशन A0 अपॉन AT. किंवा पुन्हा रिअरेंज करून लिहिलं हे इक्वेशन तर लॉग कॉन्सन्ट्रेशन A0 अपॉन AT इक्वल टू K अपॉन 2.303 इंटू T प्लस 0. आता हे इक्वेशनसुद्धा आपणाला ह्या फॉर्मॅटमध्ये येतं आहे स्ट्रेट लाईन इक्वेशनच्या फॉर्मॅटमध्ये.
वाय इक्वल टू एम एक्स प्लस सी. वाय ॲक्सिसवर लॉग A0 अपॉन AT आपण प्लॉट करणार आहे. म्हणजे आपण लॉग A0 बाय AT व्हर्सस टाईम हा ग्राफ प्लॉट करत असताना वाय ॲक्सिसवर लॉग A0 अपॉन AT घ्यायचं आणि एक्स ॲक्सिसवर काय घ्यायचा, टी घ्यायचा. साहजिकच हे इक्वेशनमध्ये सुद्धा सीची किंमत 0 येतं. वाय इक्वल टू एम एक्स ह्याच फॉर्मॅटमध्ये इक्वेशन आहे. याचा अर्थ हा ग्राफसुद्धा ओरिजिनमधून पास होईल. इथं या ठिकाणी आपण बघतो आहे हा ग्राफसुद्धा काय होतं, ओरिजिनमधून पास होतं आहे. ग्राफ प्लॉट करतो आहे. लॉग कॉन्सन्ट्रेशन A0 अपॉन AT वाय ॲक्सिसवर घेतला अँड टाईम हा एक्स ॲक्सिसवर घेतला. वाय एक्सची किंमत टाईम आहे आणि वायची किंमत आहे लॉग कॉन्सन्ट्रेशन A0 अपॉन AT आहे. एक्स सीची किंमत 0 येते. वाय इक्वल टू एम एक्स स्ट्रेट लाईन इक्वेशन फॉर्मॅटमध्ये आहे. इंटरसेप्ट नाही, ओरिजिनमधून ग्राफ प्लॉट होतो आहे. आता मी स्ट्रेट लाईन इक्वेशनच आपलं इंटिग्रेटेड रेट लॉ इक्वेशनच घेतो आहे. हा ग्राफ पाहिल्यानंतर KT बरोबर 2.303 इक्वल टू लॉग कॉन्सन्ट्रेशन A0 मायनस लॉग कॉन्सन्ट्रेशन AT. मगाचंच इक्वेशन आहे इंटिग्रेटेड रेट लॉ इक्वेशन. K इक्वल टू 2.303 अपॉन T इंटू लॉग कॉन्सन्ट्रेशन A0 अपॉन AT. हेच इक्वेशन मी रिअरेंज करून लिहितो आहे. KT बरोबर KT भागिले 2.303 इक्वल टू लॉग कॉन्सन्ट्रेशन A0 अपॉन AT. लॉग A अपॉन B म्हणजेच लॉग A मायनस लॉग B. ह्या फॉर्मॅटमध्ये आपण इक्वेशन लिहिलं. KT अपॉन 2.303 लॉग A0 मायनस लॉग AT. आता लॉग AT बरोबर आपल्याला इक्वेशन फॉर्मॅटमध्ये आणायचं आहे. लॉग AT हा उजव्या साईडला मायनस होता, तो डाव्या साईडला आल्यानंतर लॉग हा प्लस झाला. लॉग इंटू कॉन्सन्ट्रेशन AT इक्वल टू आणि हा KT डिवायडेड बाय 2.303 तो आपण उजव्या साईडला आणला. साहजिकच तो प्लस होता, तो मायनस होईल. मायनस K अपॉन 2.303 इंटू T प्लस लॉग A0 कॉन्सन्ट्रेशन काय लॉग इंटू कॉन्सन्ट्रेशन A0. आता हे सुद्धा इक्वेशन आपणाला स्ट्रेट लाईन इक्वेशनच्या फॉर्मॅटमध्ये आणतो आहे आपण. वाय इक्वल टू एम एक्स प्लस सी. आता ज्यावेळेस आपण ग्राफ प्लॉट करू लॉग AT व्हर्सस टाईम हा ग्राफ प्लॉट करत असताना वाय ॲक्सिसवर लॉग AT आपण घेतो आहे. वाय ॲक्सिसवर काय घेतो आहे, लॉग AT, आणि एक्स ॲक्सिसवर आपण टाईम घेतो आहे. आणि मग आपणाला असं लक्षात येतं की या ग्राफमध्ये सीची किंमत 0 नाही. सीची किंमत लॉग लॉग इंटू कॉन्सन्ट्रेशन A0 आहे. इंटरसेप्ट हा एक्स ॲक्सिसला आपणाला पाहायला मिळतो आहे. मात्र जो स्लोप येतो आहे हा स्लोप बरोबर काय आहे, मायनस K अपॉन 2.303 आहे. साहजिकच स्लोप निगेटिव्ह येतो आहे. याचा अर्थ हा ग्राफचं नेचर या पद्धतीने असणार आहे. ग्राफचं नेचर कसं असेल, या पद्धतीने असेल, स्ट्रेट लाईन असेल. मात्र स्ट्रेट लाईनचा हा स्लोप हा निगेटिव्ह असणार आहे, तो ओरिजिनमधून पास होणार नाही. एक लक्षात आलं, ग्राफ हा स्ट्रेट लाईन आहे कारण स्ट्रेट लाईनच्या फॉर्मॅटमधलं इक्वेशन आहे. स्लोप निगेटिव्ह येतो आहे साहजिकच, त्यामुळं स्लोप स्ट्रेट लाईन येतो. मात्र स्लोप येत असताना स्लोप हा निगेटिव्ह असतो. जर आपण ग्राफ पाहिला तर आपणाला हा ग्राफ काय होत जात आहे, लॉग कॉन्सन्ट्रेशन ATचं टाईम बरोबर कमी कमी होत जात आहे. साहजिकच आपणाला हेही लक्षात आलं की हा ग्राफ वाय ॲक्सिसला छेदतो आहे. जिथं वाय ॲक्सिसला छेदतो आहे, इंटरसेप्ट येतो आहे, त्याला आपण लॉग A कॉन्सन्ट्रेशन A0 म्हणणार आहे. काय म्हणणार आहे, कॉन्सन्ट्रेशन लॉग कॉन्सन्ट्रेशन A0 म्हणणार आहे. म्हणजे सीची किंमत काय आहे, लॉग कॉन्सन्ट्रेशन A0. आता या ठिकाणी आपण स्लोप काढला. स्लोप बरोबर काय आला, मायनस K अपॉन 2.303. आणि मग आपणाला K काढायचा ठरवला तर K बरोबर 2.303 इंटू मायनस स्लोप. स्लोप काय येतो आहे, मायनस येतो आहे. हे एक आपलं इक्वेशन या ठिकाणी झालं. आता इंटिग्रेटेड रेट लॉ इक्वेशन या ठिकाणी आपण इंटिग्रेटेड रेट लॉ इक्वेशन फॉर गॅसियस फेज रिॲक्शनसाठी पाहणार आहोत. हे नवीन आर्टिकल आहे या वर्षीच्या सिलेबसमधलं. A गॅस गिव्ज B गॅस प्लस C गॅस.
रिॲक्टन्स ही गॅस आहे आणि प्रॉडक्ट ही गॅस आहे. या ठिकाणी पी आय हा आपण इनिशियल प्रेशर म्हटलं रिॲक्टन्स एचं, आणि हे प्रेशर डिक्रीज होतं बाय एक्स. कितीने डिक्रीज होणार आहे? रिॲक्टन्सचं प्रेशर, इनिशियल प्रेशर एक्सने डिक्रीज होणार आहे विदिन टाईम टीमध्ये. त्यावेळेस रिॲक्टन्सचं जे प्रेशर डिक्रीज झालं एक्समध्ये, एक्स व्हॅल्यूने टाईम टीमध्ये, त्यावेळेस रिॲक्टन्सचं जे प्रेशर शिल्लक राहणार आहे. लेट पी ए बी द प्रेशर ऑफ रिॲक्टन्स ॲट टाईम टी. आणि मग पी ए बरोबर काय येणार आहे? तर पी आय मायनस एक्स. प्रेशर, रिॲक्टन्सचं प्रेशर काय असेल? पी ए असेल, आणि इनिशियल प्रेशर काय असेल? पी आय असेल. आणि ज्यावेळेस टाईम टीला इनिशियल प्रेशर एक्स व्हॅल्यूने डिक्रीज होईल, त्यावेळेस टाईम टीला रिॲक्टन्सचं जे प्रेशर असणार आहे ते रिॲक्टन्सचं प्रेशर पी ए असेल, आणि पी ए बरोबर पी आय मायनस एक्स. आता लेट एक्स बी द प्रेशर ऑफ प्रोडक्ट बी ऑर सी. एक्स काय असणार आहे? प्रेशर असेल कुणाचा? प्रोडक्ट सी किंवा प्रोडक्ट बीचा. मग टोटल प्रेशर आपण पी टी ह्या अक्षराने जर दाखवलं तर पी टी बरोबर पी टी बरोबर पी ए प्लस पी बी प्लस पी सी. तर पी बीचं किंवा पी सीचं प्रेशर काय असेल? एक्स असेल, आणि म्हणून टोटल प्रेशर पी टीने आपण रिप्रेझेंट करतो. पी टी बरोबर पी ए प्लस पी बी प्लस सी. आता पी एची किंमत काय? पी मायनस एक्स आहे. पी बीची किंमत काय? एक्स आहे. आणि पी सीची किंमतसुद्धा काय? एक्स आहे. मग टोटल प्रेशर काय होईल ह्या रिॲक्टन्सचं? टोटल प्रेशर बरोबर पी आय मायनस एक्स प्लस एक्स प्लस एक्स. पी आय मायनस एक्स हे पी एचं प्रेशर आहे, पी बीचं प्रेशर एक्स आहे, पी सीचं प्रेशर एक्स आहे. ह्या व्हॅल्यू टाकल्यानंतर पी टी बरोबर पी आय मायनस एक्स प्लस एक्स प्लस एक्स. साहजिकच एक्सला एक्स कॅन्सल होईल, आणि पी टी बरोबर पी आय प्लस एक्स ही व्हॅल्यू येईल. आणि म्हणून एक्स इक्वल टू, आता आपल्याला काय पाहिजे? एक्स इक्वल टू पी टी मायनस पी आय. एक्सची व्हॅल्यू काढायची असेल तर टोटल प्रेशरमधून इनिशियल प्रेशर वजा केलं की एक्सची व्हॅल्यू येईल. इफ प्रेशर ऑफ रिॲक्टन्स ए ॲट टाईम टी इज ऑप्टेन पुटिंग द व्हॅल्यू ऑफ एक्स इन इक्वेशन. आता आपल्याला रिॲक्टन्सचं प्रेशर काढायचं आहे, रिॲक्टन्स एचं प्रेशर टाईम टीला काढायचं आहे. आपलं इक्वेशन आहे पी ए बरोबर पी आय मायनस एक्स. पी ए बरोबर इनिशियल प्रेशर ऑफ रिॲक्टन्स बरोबर काय? पी आय मायनस एक्स. एक्सची व्हॅल्यू आपण टाकणार आहे. पी ए बरोबर पी मायनस इन ब्रॅकेट पी टी मायनस काय? पी आय. पी टी मायनस काय? पी आय. ब्रॅकेट सॉल्व केली आपण तर पी ए बरोबर काय येणार आहे? पी आय मायनस पी टी प्लस पी आय. पी आय प्लस पी आय काय झालं? 2PI. पी ए बरोबर 2PI मायनस पी टी. आणि हे पी एची व्हॅल्यू आली. इंटिग्रेटेड रेटला इक्वेशन फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आपल्याला माहिती आहे. के बरोबर 2.303 अपॉन टी लॉग ए झिरो अपॉन काय? लॉग कॉन्सन्ट्रेशन ए झिरो अपॉन कॉन्सन्ट्रेशन ए टी. आता ए झिरो बरोबर आपण काय घेतलं? कॉन्सन्ट्रेशन एक्सप्रेस केलं प्रेशरमध्ये, तर ए झिरोची किंमत आहे पी आय, आणि ए टीची किंमत असेल काय? पी ए. साहजिकच इक्वेशनमध्ये जर आपण ह्या व्हॅल्यू टाकल्या तर के बरोबर 2.303 अपॉन टी लॉग पी आय अपॉन पी ए. साहजिकच के बरोबर 2.303 अपॉन टी लॉग
पी आय भागिले 2PI मायनस पी, कारण पी एची किंमत काय 2PI मायनस PT. दिस PT हे टोटल प्रेशर ऑफ रिॲक्शन मिक्सचर ॲट टाईम टी. आपणाला PI हे इनिशियल प्रेशर ऑफ रिॲक्टन्स ए आणि PT हे टोटल प्रेशर ऑफ रिॲक्टन्स मिक्सचर. या पद्धतीने आपण गॅसियस फेजसाठी इक्वेशन लिहितो.